हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आत्ता वाजलेत 1:30. माझे जवळपास सगळं बाकी गोष्टी आवरल्या आहेत. जेवण हे झालं आहे, मनूला झोपवलं आहे आणि त्याच्यानंतरचा जो काही वेळ असतो तो म्हटला आपण एक कारणी लावूयात. जसा रोजच लावतो, कधी कधी नाही होत म्हणायचं. तर मला बरेचसे प्रश्न विचारले जातात की तू नेहमी घर स्वच्छ कसं ठेवते? मनू असताना सुद्धा, म्हणजे घरात बाळ असताना पण घर एवढं स्वच्छ कसं असतं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी झोपत नाही का? तर का झोपत नाही? मग काय करते त्या वेळेत? तर म्हणलं चला तुमच्यासोबत ह्या गोष्टी सगळ्या शेअर करते. आता काय होतं ना, घरात बाळ म्हणलं की पसारा ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. पण घर स्वच्छ ठेवणं म्हणजे काय, तर एकंदरीत धूळ किंवा जाळी जळमटं जे काय असतं तर ती घरामध्ये न ठेवणे. त्याच्यामुळे मग मी साधारण 3-4 दिवसामध्ये बाकी फर्निचर वगैरे सगळं पुसून घेत असते, जेणेकरून त्याच्यावर बसलेली धूळ निघते आणि ते स्वच्छ होतं. आणि बाकी घराची क्लिनिंग, जाळे वगैरे जे असतात तर ते मी साधारण 1.5-2 महिन्याला मी काढत असते. तर आता दिवाळीच्या टायमिंगला मी काढले होते. आणि त्याच्यानंतर आत्ता तशी धूळ आमच्याकडे भरपूर येते, पण घरामध्ये असे काही खूप जाळे कधी होत नाहीत. गॅलरीमध्ये मात्र आमची पूर्ण गॅलरी जाळ्यांनी भरलेली असते, कारण ती त्यातली ना काही काढता पण येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढं लक्ष दिलं जात नाही जेवढं घराकडे आपण देतो तेवढं. म्हणजे माझ्या बाबतीत तरी तसंच होतं. बाकी आता हा छोटा मोठा पसारा बघा, म्हणजे हे जे शेल्फ आहे ना, तर इथे ज्या काही शोपीस आहेत ना, याच्यापेक्षा जास्त आमचा बाकीच पसारा असतो. कारण तो पसारा मनू खाली घेऊन बसलेली असते. मग कुठे टॅबलेट्स असतील किंवा तेल असेल हे, तर मग ती अंगावर सांडते किंवा खाण्याची भीती वाटते. त्याच्यामुळे मग आम्ही तिच्या हातातल्या सगळ्या ज्या काही गोष्टी घेतो आणि त्या वरती ठेवतो, कारण ती अशी जागा आहे मनूचा तिथं हात पुरत नाही. मग तिने खुर्ची घेऊ देत, काही होऊ दे. आणि त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळेला तिथे जास्त पसारा असतो, इथलं पण शेल्फ आणि ऑफिसमधलं पण शेल्फ. तर हे असं सगळं होत असतं. आणि बाकी घरातली जी काही सगळी क्लिनिंग आहे, म्हणजे रोजच्या रोज तर आपण थोडीफार करतच असतो. किचनचं स्वयंपाक हे झालं की किचनची क्लिनिंग होते. त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले की मग आपण तिथलं हॉलमधलं झाडून घेणं म्हणा किंवा बाकी काय म्हणा हे होतंच, किंवा रोज आपण झाडून पुसून घेतो. त्याच्यामुळे फरशी तेवढी घाण होत नाही, पण बाकी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे खिडक्या असतील किंवा हे असं शेल्फ असेल किंवा टी व्हीवरती धूळ बसलेली असेल, ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी घाण होत असतात, ज्या साधारण 3-4 दिवसाला तरी वरचेवर का होईना त्याची क्लिनिंग करावीच लागते. आता काय होतं ना, ह्या सगळ्या गोष्टी आवरून मस्त छान ठेवल्या की कसं व्यवस्थित दिसतं. त्याच्यामुळे असं वाटतं की चला, म्हणजे तेवढा उल्हास पण येतो की चला आपण हे सगळं करूयात, तेवढा कंटाळा पण येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, घरामध्ये जेवढ्या गोष्टी आपण जास्त घेतो तेवढ्या गोष्टींचा आपल्याला मेंटेनन्स वाढतो. म्हणजे आपल्याला स्पेशली त्या गोष्टीचा मेंटेनन्स म्हणण्यापेक्षा, आता डायनिंग टेबलच आम्ही घेतला आहे, त्याचा मेंटेनन्स असा बाकी तर काही नाही, पण तो त्याला रोजची रोज क्लीन करणं असेल, त्याच्या चेअर्स वगैरे पुसून घेणं असेल, मनू पण त्याच्यावरती सांडते किंवा आपल्याकडून कधी काहीतरी सांडतं, हे असं सगळं होतं. तर मग ते साफ करणं असेल तर हे असं होतं. म्हणजे जेवढ्या जास्त वस्तू तेवढं जास्त काम आपल्याला लागलेलं असतं, पण तरीसुद्धा घरात छान दिसतं, त्याच्यामुळे ते बरं वाटतं. नाहीतर मग हा कॉर्नर बघा, अगोदर किती रिकामा वाटत होता, आपण डायनिंग टेबल आल्यापासून छान दिसतोय. आणि त्याच्यामुळेच ना थोडासा कामाचा एक्स्ट्रा लोड जरी वाढला ना, तरी ते घरात छान दिसतंय आणि आपल्याला युजफुल पण ठरते, त्याच्यामुळे ते छान वाटतं. आता मंदिराचं म्हणाल तर वरचेवर रोजच्या रोज जेव्हा आपण पूजा होते ना, तर तेव्हा आता हात फिरवण्यात येतोच, तरी पण ते इतकं खराब होतं, म्हणजे तेलाचे हात म्हणा किंवा मनू येतं जाता हात लावत असते, अगरबत्तीचं कधी काहीतरी पडतं, त्यामुळे इतकं घाण होते की बाकी मला दुसरी कशाचीच तेवढी क्लिनिंग नाही करावं लागत, पण मंदिराची मात्र तेवढी जास्त करावी लागते. आणि बाकी छोटी छोटी जी जाळी टाईप डिझाईन आहे ना त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळेला ना धूळ जमा होते. तरी पण मला हे पहिलेच माहीत होतं की त्याच्यामध्ये धूळ होणारच आहे. त्याच्यामुळे मी काय केलेलं, थोडीशीच जाळी ठेवली होती. नाहीतर मला साईडने सुद्धा इच्छा होती की मंदिराला छान अशी जाळी असावी, पण ते मेंटेनन्स त्याला खूप लागला असता आणि क्लिनिंग खूप करावी लागली असती, जी करता येत नाही तेवढी, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थित बोट वगैरे हे करून आपल्याला क्लीन नाही करता येत. त्याच्यामुळे मग वरच्यावर जसं होईल तसं मी त्याची क्लिनिंग करत असते. आता मुलांचा पसारा पण असं म्हणू नाही शकत, कारण ती त्यांची खेळणीच आहे. आता आपल्याला कधीतरी तो पसारा वाटतो, कधीतरी कंटाळा येतो म्हणून चिडचिड होते, कधीतरी राग होतो की बापरे किती जास्त पसारा करते. आणि माझं आणि मनूचं पण हेच होतं. म्हणून मी तिला म्हणते, तुझ्या रूममध्ये काय पसारा घालायचा तू घालून घे, पण बाकी दुसरीकडे कुठे करू नको. कारण काय होतं ना, कोणी जर अचानक घरात यायचं म्हणलं की मला इतकं टेन्शन येतं. कोणी फोन करून येणार असेल, मला 10 मिनटं जरी वेळ मिळाला ना, तरी पण मी पटापट सगळ्या गोष्टी क्लीन करून घेते. पण अचानक कोणी आलं की मग खूप जास्त हे होतं की अरे बापरे, आपण तर नेहमी एवढं स्वच्छ ठेवतो आणि ऐन पाहुणे आलेत आणि त्याच वेळेला आपल्याकडे किती घाण आहे म्हणून असं होतं कधीतरी. शक्यतो व्यवस्थित घर असतं. म्हणजे मला एकच सांगायचं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये पसारा असतो, फक्त घरामध्ये धूळ आणि जाळी जळमटं असू नयेत असं मला वाटतं. नाहीतर मुलांचा पसारा म्हणजे तो काही एकदम निव्वळ पसारा नसतो, ती त्यांची खेळणी. आणि आपण म्हणतो ना की
घराचं गोकुळ झाल्यासारखं असतं, तर तेच असतं. तर त्याच्यानंतर म्हटलं मनूची रूम आवरून घेते. आता मनूची रूम आवरताना पण आम्ही जी खिडकी बनवली आहे त्याच्यामध्ये छान बसूयात, मस्त चहा पिऊयात, असं जो काय आम्ही प्लॅन केलेला होता ना, तो तर तसा काही झालेलाच नाही आहे. कारण सगळी खेळणी तिची तिथं असते. कारण खाली ठेवण्यापेक्षा ना तिथं ती ठेवली की जरा रूम पण मोठी होते आणि तिला पण जी गोष्ट पाहिजे ती व्यवस्थित तिच्या हाताने घेता येतं, खाली निवांत खेळता येतं, म्हणून आम्ही तिथे ते ठेवलेलं आहे. बाकी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, बेडरूम म्हणजे मास्टर बेडरूमच्या बाल्कनीमध्येच आम्ही ऑफिस स्पेस पण करून घेतलेला आहे. तसा तो तेवढा यूजमध्ये येतच नाही, कारण यांचं वर्क फ्रॉम होम नसतं, यांना रोज ऑफिसला जावं लागतं. पण कधीतरी सॅटर्डे संडे किंवा कधीतरी संध्याकाळच्या वेळेला त्यांचं थोडंफार कधी काही काम असेल तर तेवढ्या वेळेमध्ये फक्त ते बसतात. नाहीतर जसा हॉलच्या शेल्फवरती पसारा होतो ना, तसाच तिथेही सगळा पसारा झालेला असतो आणि ते फक्त क्लिनिंगच्या कामासाठी होतं. आता सगळ्यात जास्त धूळ जर म्हणाल तर खिडक्यांमध्ये वगैरे असते, जी कधीच दिसत नाही. आणि हा जो सोफ्याचा कॉर्नर आहे ना, तर तिथे जरा जास्तच होते, कारण तिकडे दरवेळी जाऊन ते काही क्लीन करणं होत नाही. खूप कधीतरीच एखाद्या वेळी असं काही करणं होतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते मी व्हॅक्यूम क्लिनरनेच क्लीन करते त्यांना, कारण खूप जास्त सोपं पडतं. हाताने जेवढं होईल तेवढं पुसून घेते आणि मग जे फटीतली धूळ असते ना, ती नेहमी मी व्हॅक्यूम क्लिनरने काढते, कारण इतकं सोपं होतं की म्हणजे जास्त काही त्याच्यामध्ये वेळ पण जात नाही आणि खूप छान गोष्टीसुद्धा क्लीन होतात असं. आणि किचनमध्ये तर अक्षरशः मला पाणी टाकूनच स्वच्छ करावं लागतं, कारण रोजची जे काही अन्नाचे कण असतील किंवा तिथे डस्टबिन आहे तिथलं कधीतरी काहीतरी पडतं किंवा कचरा पडतो, तर सगळ्यात जास्त ही जी विंडो आहे ना, तर त्याच्या तिथे फटीत जास्त घाण होते. त्याच्यामुळे मी डायरेक्ट पाणी टाकत असते आणि व्हॅक्यूम क्लिनरने ते क्लीन करून घेत असते. सो असं माझं काहीतरी रुटीन असतं. आता बऱ्याच वेळेला विचारलं जातं की तुमच्या सोफ्याचा कलर किती जास्त लाईट आहे आणि मग तरी पण तू तो मेंटेन कसा ठेवते किंवा कसं मेंटेन करते सोफ्याला. तर मी जास्त काही करत नाही, कारण मला माहिती आहे शेवटी तो घाण होणार आहे. फक्त मी माझ्या परीने प्रयत्न करते की मी थोडंफार त्याला स्वच्छ ठेवू शकेल. आता जेव्हा पण ना म्हणजे मला तो क्लीन करायचा असतो तेव्हा साधं पाणी आणि आपलं जे काही लिक्विड डिटर्जंट असतं ते मी टाकते आणि एका कपड्याने तो स्वच्छ पुसून घेते. ह्याच्या पलीकडे मी जास्त काही करत नाही. आणि माझ्या डोक्यात खूपच जेव्हा असं घाण घाण वाटेल ना, तेव्हा मी डायरेक्ट बाहेर जे सर्व्हिसेस असतात अर्बन कंपनी वगैरे त्यांच्या क्लिनिंगच्या, तर मी त्यांच्याकडून करून घेईल. बाकी 3-4 दिवसामध्ये पुसायचं काम करते. खूप काही डेली पण करत नाही, कारण एवढं सगळं जर डस्टिंग करत बसले मी डेली तर त्याच्यामध्येच माझा खूप सगळा वेळ जाणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये झोपत का नाही, तर असं होतं की मनू झोपलेली असते, त्याच्यामध्ये माझं जेवण, त्याच्यानंतर काय एडिटिंगचं काम असेल तर ते, एखाद दुसरं व्हिडिओचं शूट करायचं असेल तर ते, आणि सोबतच घरातली काही एक्स्ट्राची कामं ही सगळी चाललेली असतात. आणि त्यातून जेव्हा थोडाफार वेळ मिळतो ना, तर तेव्हा असं होतं की चला आपण कोणाला तरी फोन करूयात, मैत्रिणीशी बोलूयात किंवा आईशी बोलूयात असं, कारण मनू उठल्यानंतर मनू कोणालाच बोलू देत नाही त्याच्यामुळं. सो दुपारी त्याच्यामुळे झोपणंही होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं झाल्याच्या नंतर थोडा वेळ राहतो, अर्धा तास किंवा 15 मिनटं वगैरे, तेव्हा असं विचार केला ना की चला आपण जरा पडूयात. आणि मी नेमका डोळा लागायला आणि म्हणून उठायला एकच वेळ होत असते. म्हणजे 10-15 मिनटं आपण झोपलं आणि नंतर ती उठली की नंतर आपल्याला पण असं होतं की अरे यार झोपच नाही झाली, मग ते अर्धवट झोपेतून आपण उठणार. हे असं सगळं होतं आणि मला माहिती आहे हे तुम्हीसुद्धा नक्कीच रिलेट करत असणार. सो असं सगळं चाललेलं असतं, त्यामुळे दुपारची झोपही काही होत नाही. पण हां, बाकीची कामं होतात त्यामुळे जरा बरं वाटतं. आत्ता ना माझी सगळी डस्टिंग करून झाली आहे, पण मी स्लायडिंग काही पुसल्या नाहीत, कारण झालं असं की आता मी जर स्लायडिंग पुसत बसले तर माझं खालचं झाडायचं पुसायचं सगळं राहून जाईल. म्हणून म्हणलं की अगोदर ते करून घेते. सकाळच्या ताई येत असतात ना, तर त्या काही आज आल्या नव्हत्या, मग सकाळी फक्त मी झाडून घेतलं आणि म्हणलं दुपारी निवांत पुसते. होतं असं की त्यांना घाई असते, त्याच्यामुळे ते एका कपड्यामध्ये सगळी रूम पुसून घेतात आणि मग आपलं असं होतं ना की नाही इथे घाण राहिली आहे, तिथे घाण राहिली आहे. त्याच्यामुळे म्हणलं की आज कोपरे सगळे छान व्यवस्थित पुसून घेऊ. बाकी 3-4 दिवस नंतर मला काही वेळ नाही मिळणार. मनूचं बर्थडे आणि त्याच्यानंतर बाकी भैया, न्यानू, नाना हे सगळे येणार आहेत. त्याच्यामुळे नाना तर आजच येणार आहेत, अजून काही फोन नाही केला किती वाजता पोहोचतील काय, पण साधारण संध्याकाळपर्यंत ते येत असतात. तर मग म्हटलं तेवढा वेळ तर होईलच. सोफा हे सगळं व्यवस्थित पुसून घेतलंय. मी विचार करते की मला सोफा एकदा बाहेरूनच क्लीन करून घ्यावं लागणार आहे, ते अर्बन कंपनीवर वगैरे करतात ना तसं. कारण काय झाले ना, आता थंडीमुळे ना पिकुचू सारखा इथे बसतो आणि मग त्याचं ते धूळ म्हणा किंवा काय खालनं येतो, तर मग ते पाय, तर ते सगळं त्याला लागले आणि त्याच्यामुळे ते तिथे घाण झाला थोडासा. आणि बाकी एकदा म्हणून ना इथं काजळ पण लावलेलं. आणि सोफ्याचा कलर एकदम लाईट असल्यामुळं ना त्याची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते, असं पण होतं. तर म्हटलं घेईल एखाद दिवशी, पण तात्पुरता तर मी पुसून घेतलाय. आता तो जरा सुकतोय तोपर्यंत म्हणजे फॅन लावून ठेवते आणि त्याच्यानंतर कवर हे मी थोड्या वेळानंतर टाकते. आता कवर ऑलरेडी याला आहेत,
ते काढून आपले जे नॉर्मल असतात तर ते घालते. ते घालायला ना थोडंसं जड जातं, त्याच्यामुळे मी दरवेळी ते काम त्यांना सांगत असते. तर म्हटलं ते करू. बाकी हे तुम्ही बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं की हे जे आहे ना तर ते जर आलाय तुला. मला असं वाटलं होतं जर आलाय, पण मी असं ऐकलेलं की जर असं खूप टेन्शन घेतलं किंवा काय झालं तर ते तसं काहीतरी होतं म्हणून, किंवा शरीरातली हीट बाहेर पडते असं. आणि जर मला म्हणजे या अगोदर कधीच नाही आलंय असं. मला बाकी त्रास तोंडातलं येणं वगैरे, हे जेव्हा हीट बाहेर पडते तेव्हा होतं ना, तर तसं बऱ्याचदा झालेलं आहे. पण जर कधीच नाही आला तर मग मी ते थोडंसं दुर्लक्ष केलं की काहीतरी चावलं असेल वगैरे. सो आता हळूहळू ते होते कमी. बाकी हे आवरल्यामुळे ना घरात भरपूर सगळा पसारा झाला आहे. तो मला पहिले आवरून घ्यायचा, कारण इथल्या ज्या गोष्टी होत्या ना, इथे बघितलं ना किती एक्स्ट्रा होत्या. इथल्या गोष्टी असतील, ऑफिसमधल्या असतील किंवा मनूच्या रूममधल्या असतील, तर मग ते पुसण्याच्या ह्याच्यामध्ये मी त्या सगळ्या खालीच ठेवलेल्या आहेत. अजून ट्रॉली पण पुसायच्या बाकी आहेत, तर म्हटलं पुसेल ते. पण अगोदर तो बाकीचा पसारा आवरून घेते, घर क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर ट्रॉलीज पुसते. म्हणजे मनू उठली तरी पण ते काम राहिलं तरी मी संध्याकाळच्या वेळेला करून घेते. चला, गरमागरम पराठा आणि तूप कोणाला खायचं? तूप खायचं, फक्त तूप नाही, पराठा आणि तूप खायचं, है ना? खायचं. हे ठेवायचं का बाजूला? हा मनू, हे ठेवू का बाजूला? ठेवू बाजूला. वेलकम बेटा. काय कुठे मोबाईल? उशी उशी कशाला? उशी मोबाईल. अच्छा बरं. खिडकीत बसून खायचं का आपण? गाडी बघत बघत, येलो कलरची गाडी बघत बघत. आम्ही उठल्या उठल्या इकडे आलो की आम्हाला लगेच फोनची नाही तर टीव्हीची आठवण येते. आणि आम्ही जर उठल्या उठल्या तिच्या रूम मध्ये गेलो की मग आम्हाला काहीच आठवत नाही. बिंगो लावू? हा चालेल. अलेक्सा, प्ले बिंगो बाय बाउन्स पेट्रोल. वाव, किती आनंद झाला बघितला का? मनूचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर जी काही क्लिनिंग बाकी होती ती मी सगळी करून घेतली. आता एवढं सगळं ना करण्यासाठी मला साधारण 4 तास तरी गेले होते, म्हणजे 3.5 ते 4 तास आरामात पकडूयात. थोडंसं मी निवांतच केलं होतं, खूप पण काही घाईघाईमध्ये नाही, कारण त्याचा त्रास आज होत नाही पण नंतर उद्या खूप त्रास व्हायला लागतो. आणि असं एकदम काम झालं की थोडासा लोड वाढल्यासारखं होतं, असं होतं. मग ते सगळं झालं होतं. हे सगळं करत असताना ना मनू कुठे होती, तर मनू अलेक्सा समोर डान्स करत होती. म्हणजे ते एक इतका छान ऑप्शन झालेलं आहे की गाणे लावून द्यायचे आणि तिचं एकच गाणं सध्याचं फेवरेट असतं, आई बिंगो लाव बिंगो लाव. मग बिंगो तिला लावून द्यायचं, त्याच्यानंतर आपली आपली कामं करायची. तिचा स्नॅक्सचा पण टाईम झाला होता, म्हणलं चला मी चहा घेते, तोपर्यंत तिला मस्त मखाना खायला देऊयात. म्हणजे ती पण अजून डान्स करत करत नादी लागते. आणि बाकी नानांना पण फोन केला होता तर थोड्या वेळातच ते पण येत आहेत. किती आनंद झालाय, किती ऊस आणलं नाना. पाय दिला का? कसं करते असलं घातलंय तरी ओळखीत हो. एवढा आनंद. अरे बापरे, चॉकलेट आणली. चॉकलेट खायचं. हो हो धुते. फ्रेश व्हायचं. इतकं गारट आहे तिकडं, ते इथलंच गारट आहे, येड्याने गारट आहे. असं तर संध्याकाळी निघूच वाटत नाही. गावाकडे जास्तच असते जरा, तिथं तळ आहे ना त्याच्यामुळे. चॉकी कसं लागते? यम्मी बोलताला येईल आता. हाय, कसं लागतंय चॉकलेट? एक पद आहे मला पद एक. नाना आलेत आणि त्यांनी काय आणलं नाही असं कधी होतच नाही. म्हणजे चॉकलेट बिस्किट यावेळी तर एवढे आणले होते, कारण त्यांना माहिती आहे ते मनूला आवडतात. जरी चांगले नसले तरी ते घेऊन येणार, भले ते आम्ही देऊ नाही देऊ. आत्ता तिला त्यांनी बरोबर 2 चॉकलेट दिले. तिनं बिस्किटही घेतलं आणि तिला माहीत असतं की हां आता आई पप्पाने आपल्याला जरी नाही दिलं तर आपली अशी एक व्यक्ती आहे खास ज्याच्यासमोर आपण हट्ट करू शकतो आणि तो आपला एकदम पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे ती नाना जेवढे दिवस इथे असतात ना तेवढे दिवस ती बरोबर त्यांच्याकडून तिला काय जे पाहिजे ना तर ती घेतच असते, असं होतं. आणि
बाकीसुद्धा नेहमीप्रमाणे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या होत्या. म्हणजे आता तुम्ही बघून कंटाळा आला असाल, पण खवा तर आमच्याकडे नेहमीच असतो. सोबतच मनूला आवडतात म्हणून चॉकलेट, बिस्किट त्यांना आवडते म्हणून सोनपापडी, त्याच्यानंतर मनूची जी काही आवडीचे फ्रूट्स आहेत ना, म्हणजे तिला केळी आवडते, ॲपल आवडते किंवा मग चिक्कू आवडते किंवा तर असं सगळ्या गोष्टीबरोबर ते घेऊन आलेले असतात. आणि खवा तर ठरलेला असतो नेहमीचा. त्याच्यानंतर शेतामध्ये जी हरभरा असतो ना, तर त्याची हरभऱ्याची वाळवलेली भाजी पण ते घेऊन आले होते. ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते. म्हणजे 1 वर्षापूर्वी ज्ञानूच्या घरनं मला आली होती ती आणि खरंच खूप मस्त लागते. त्याच्यानंतर मग आत्ता नाना घेऊन आले होते. तुम्ही ही भाजी कशा पद्धतीनं बनवता ते पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे कसं होतं, सगळीकडची अशी वेगवेगळी पद्धत असते, तर थोडंसं वेगवेगळ्या गोष्टी पण आपल्याला अनुभवायला मिळतात किंवा शिकायला मिळतात. त्याच्यामुळे विचारते. सो हे सगळं आता मी पटापट आवरून घेते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. तर मनूला तर ना सगळं मनाप्रमाणे भेटलंय. म्हणजे तिला असं झालंय आता काय घेऊन काय नको, चॉकलेट आणि बिस्किट बघितलं ना, कंटिन्यू ते चालले. म्हणजे तिने जेवण केलं होतं म्हणून बरं झालं, नाहीतर तिचं पूर्ण जेवण याच्यावरच होत होतं. आणि तिला कळलंय आता की आपला माणूस आलाय, त्याच्यामुळे आपल्याला सगळे लाड पूर्ण होणार आहेत आणि सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. हा मनू, मी आज पप्पाला पण एक चॉकलेट सांगितलं होतं की मनूसाठी आणा म्हणून, पण आता ते द्यायची गरज नाही असं वाटते. पर्पल, आम्हाला चॉकलेटचं नाव नाही कळत, बिस्किटचं नाव नाही कळत ना, आम्ही त्या कलरवरून सांगतो की कुठलं आहे ते. आता डेअरी मिल्क खाल्लेलं आहे तिने, तर पर्पल. त्याच्यानंतर घरी व्हाईट चॉकलेट आहे तर त्याचं व्हाईट, मम्मा व्हाईट, हे असं चाललेलं असतं तिचं. इतक्या गोष्टी समजायला लागल्यात ह्या महिन्यामध्ये की बस. आणि आता बड्डे झाल्याच्या नंतर तर काय काय कळेल अजून माहीत नाही, कारण जेव्हा पहिला बड्डे झाला होता त्याच्यानंतर पण एकदम असे खूप चेंजेस तिच्यामध्ये जाणवले होते 15 दिवसातच. आणि आता बहुतेक ह्यावेळी पण सेम तेच होणार आहे. बोलता यायले, खूप गोष्टी कळायला लागल्यात आणि खूप असे चटके पण कळायला लागले जिभेचे जे काय असतात तर ते. त्याच्यामुळे मग आहे, नानांनी ह्यावेळी दरवेळीप्रमाणे खवा आणला. आता बघू, मी त्याचं वेगळं काहीतरी बनवते, कारण जामून तर माझे 2-3 वेळा असेच फसलेले होतं. तुम्ही बऱ्याच जणांनी रेसिपी सांगितली, मी तसे पण ट्राय केले, पण काहीतरी बिघडतंय. म्हटलं बघूयात काहीतरी अजून थोडीशी ट्राय करीन. आणि खास मध पण नानांना सांगितला होता, कारण असं ओरिजिनल मध काही मिळत नाही आहे इथे. 2-3 ब्रँडचा ट्राय केला पण नाही मिळाला, म्हणून म्हणलं गावाकडनं मध पण घेऊन येऊ. सो असं सगळं आहे. नानाही थकून आलेत, फ्रेश होत आहेत आणि मी पण आज बऱ्यापैकी थकली आहे, कारण दिवसभर काही ना काही चाललेलं आहे. तरी पण मी खूप कमी शूट केलं, कारण मी जर सगळं शूट करत बसले असते ना तर मग खूप मोठा पण ब्लॉग झाला असता आणि माझं काम पण वेळेत पूर्ण नसतं झालं. सो म्हटलं थोड्या क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करते. आता आम्ही छान जेवण करतो. हे सगळं मी आवरून ठेवते पहिले, तर नाहीतर परत सगळे चॉकलेट बिस्किट सगळे आज संपतील आणि काही मी म्हणू पण नाही शकणार, असं होणार आहे. सो चला, आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कॉमेंट करून सांगा. नानांची आणि मनूची मस्ती तर तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायलाच मिळेल. आज जरी ते झोपले असले तरी पण तेही झोपणार नाहीत आणि मनूही काही झोपणार नाही किंवा त्यांना झोपू देणार नाही, असं होणार आहे. सो चला, भेटूयात मग पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.